हॅलो गेला हॅलो हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बडका तो हा बडका रूप पहा सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बडका तो हा विठ्ठल
भागवत महाराज नागवी हरिभक्त परायण वाघ महाराज परमेश्वर महाराज वाघ कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा नाही रे हाता नाही देहाता बरवता नाही देहाता भरवसा भरवसा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी
एकादशी व्रत करा एकादशी भरल्या अमृताच्या
विनोदी कामोति वक्त्रम कलाणीशगाता प्रणोदाहतक्षम समाधिस्तमूर्तिं प्रसिद्ध्या पांडुरंग कर प्रथम नमः कृपालाने कथेचा विस्तार बाबा आणि सत्कृत दास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. प्रसंगी कीर्तन रूपी श्रेष्ठ घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगत जगतमान्य देहुनिवास पांडुरंग चरणाशी वास करून तो खूप आहे आवाज मोकळच राहू द्या. त्यांचा 4 चरणाचा साधा सरळ ऐकला तरी अर्थ समजावा इतका सोपा अभंग सभेसाठी निवडला. कारणही तसंच वैकुंठवासी भगवान दत्ता जोशी यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त थाटलेला हा अट्टहास हे म्हणावंच लागेल. कारण पहिल्या वर्षी केला जातो तो अट्टहास नाही ती गरज, पण 10व्या वर्षी सुद्धा केला जातो तो अट्टहास. आणि हा अट्टहास ज्या जोशी कुटुंबियांनी मांडला अर्थात परम भाग्य सुसंस्कृत आणि आध्यात्मिक असणारं हे कुटुंब आपलं परम भाग्य आहे. कारण 10व्या वर्षीही ज्यांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण एवढ्या थाटात करावं अर्थात त्या वडिलांचे संस्कार किती गुणवंत आणि किती श्रेष्ठ असावे याचा विचार आम्ही केला पाहिजे. माझ्या वडिलांची मी रासे का देवा तुझी चरणसेवा त्या पांडुरंगाची चरणसेवा साधत साधत आज 10 वर्ष झाली तरी सुद्धा हा थाट हा सोहळा तुमचं कुटुंब मांडतोय. आणि त्याच सहयोगाने आजची कीर्तन रूपी सेवा आहे आणि त्याच निमित्ताने हा घेतलेला अभंग फार सोपा आहे. पण कधी कधी सोप्या गोष्टी कळायला माणसाला आयुष्य निघून जातं पण कळत नाही. त्यापैकी एक तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. सोपा तर परमार्थही आहे पण लोकांना अजूनही कळला नाही. नामसंकीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे क्षणमांतरीचे. आयुष्यभराचं पाप जाळण्यासाठी जे नामसंकीर्तन साधा मार्ग सोपा मार्ग आहे ते साधनही तुम्हाला अजून कळलं नाही. आम्ही साधेपणा सोडतो आणि जरा अवघडात शिरतो. म्हणजे आम्ही परमार्थही अवघड पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. पण माऊली सोप्या भाषेत सांगतात योगयाग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी. तुम्हाला सिद्धी पाहिजे तुम्हाला मोक्ष पाहिजे मग तुम्ही अवघडात का शिरताय. अरे म्हणती जेवाच्या तया मोक्ष आणि नुसतं हरी म्हणा तरी मुखाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. अरे तेवढं जरी म्हणलं तरी मोक्ष आहे ना दादा. शेवटी आपण कर्माने बांधलेली माणसं आहेत. अदश्च म्हणून संततानी कर्मानुबंधेनी मनुष्य लोके. आपल्या हातात आहे का आपलं ठरलेलं आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे बहुदस्ता कृपया पारे पाहि मुरारे. हे ठरलेलं आहे. आपल्याला याच्यातून जर सुटका हवी असेल तर एकतर संत व्हावं लागेल योगी व्हावं लागेल. हे तर सोपं आहे भक्त व्हावं लागेल. मग योगी संत व्हायची आपली ऐपत मग भक्त आईसे जाना जे देही गेले आशा आपाश तेही एवढं सोपं नाही. देहाला उदास होणं म्हणजे 2 अनुषंगाने विचार करूया. देहाला उदास होणं म्हणजे आपल्या हातात आहे कधी यायचं आणि कधी जायचं. आणि देहाला उदास होणं म्हणजे याची काळजी कोण करतं महाराज. आम्ही काळजी करत नाही कारण येई नवी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा
आमच्या हातात आहे बरे एका वेळ करी या दुःखा वेगळे आमच्या जर हातात आहे तर आम्ही देहाची काळजी करणार नाही किंवा आम्हाला देहाची काळजी वाटत नाही कारण आमचा सारथी पांडुरंग आहे आणि जर पांडुरंग सारथी आहे तो काळजी काय करता अरे आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो जर देव सोबत आहे ना महाराज तर काळजी कशाची तुझी चिंता जास्ती सर्व आहे 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 आवडीने भावे तुझी चिंता दाशी सर्व आहे तुम्ही कीर्तनाला आलात का माझ्या मातीला आलाव रे बसलेली माणसं तुम्ही माझ्या कीर्तनाला आलाव का माझ्या मातीला आलाव मग कीर्तनाला जी माणसं येतात त्यांना साध्या साध्या गोष्टीचं भान असावं लई काय नाही हो पण कमीत कमी एवढं तरी माहित असावं की एखादा गायनाचार्य चांगला आरोह अवरोह म्हणतोय आवाज बघी टाळ्या एखादा मग तुमच्या सुंदर बोल वाजवतोय खरंय म्हणा लोकांना सांगून बी कळत नाही त्याचं कसं करावं तेच मला कळत नाही महाराज समजून घ्या रे दादा शेवटी बरोबर आहे लोक कुठं आपलं ऐकायला बसले नाथ बाबा म्हणतात ना ऐकती तुम्हीच बोला पुढचं महाराज मला मी बोलल्यावर लोकांना वाईट वाटतं तो का म्हणे मेलो सांगता जिथं संतांचं ऐकलं नाही तिथं मग आपलं काय ऐकायला बसलं पण ऐकत जा नाही ऐकलं ना इंग्रज बाबा फार गोड सांगायचे महाराज तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आमचं ऐकलं नाही म्हणजे तुम्ही शाणे झाला पण तुमची कशी कथा झाली एक माणूस एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने विचारलं काय झालं रे हसायला म्हणलं मी कंडक्टरला फसवला म्हणलं कस काय म्हणलं तिकीट काढलं गेलोच नाही कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का ह्याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं मग तेच गोड सांगतात संत येथे काय वा कुणाचं गेले 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 कोणाचं गेलं ज्याने त्याने अनहित केले माऊली तर ज्यानं केलं नाही त्याचंच गेलं दादा म्हणून खरंच सांगतो तुम्हासी बजारे नाही तरी गेला अरे ज्याने नाही केलं त्याचा व्यापार साधेल तरी कसं पण थोडासा विचार करा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश साधय हो फार साधय पण माणसाला साधं राहायला आवडत नाही काही माणसं मुद्दामून टाळ्या वाजवत नाही हसू आलं तरी हसत नाही कारण त्यांना साधं राहायला आवडत नाही त्यांना ऍटिट्यूड मध्ये राहायला आवडतं
ते कीर्तन झाल्यावर शेजारच्याला म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती पण पट्ट्यानं टाळी वाजवलीच नाही. सादर आले दादा. अरे ज्या तुकोबरांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला ते तुकोबराय म्हणले, हो मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. अहो कोण जगद्गुरु तुकिया झालास एक कळस. ज्या तुकोबरांनी वेदाप्रमाणे हा गाथा निर्माण केला ते वेदांचे महर्षी असणारे तुकोबराय सांगतात, कुणबी याच्या कोळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी. जगद्गुरु आहेत होते आपल्या संप्रदायामध्ये 3च जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य, जगद्गुरु तुकोबराय. ते म्हणत असतील देवा संस्कृत मी लिहावं का, मग कुणी लिहावं. विचार करत नाहीत पण लिहिताना तुकोबराय संस्कृत मध्ये अभंग लिहितात. श्री अनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. हे कुणी लिहावं, तुकोबरायांनीच लिखावं. पण तरी पण लोकांनी म्हणावं, तुम्ही म्हणले तुम्हाला संस्कृत जमत नाही तर तुकोबराय हे कुणी लिहिलं. समंजसपणा बघा, प्रामाणिकपणा बघा. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मज बोलविता देवा आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. कुणी लिहिलं हो, सालुकी मंजुळ बोलत से बाने शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी सालुकी मंजुळ बोलत से बाने शिकविता धनी वेगळा, शिकविता धनी वेगळा, बोलत से बाने शिकविता धनी वेगळा, शिकविता धनी वेगळा. शिकविता धनी वेगळाची. काही काही माणसं म्हणतात या पोरीचं वय नाही तरी एवढी गाजली कशी, एवढी आमची जिंदगी गेली रे. अर्थात आहे दादा, परमार्थ फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतो. परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा पण मान आणि अपमान हे दोन्ही सुद्धा प्रारब्धावर अवलंबून आहे. फक्त वयावरच जर परमार्थ अवलंबून असता तर 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबरायांना उपदेश केला नसता. 16 वर्षाच्या माऊलीने जगाला ज्ञानेश्वरी सांगितली नसती. अर्थात प्रारब्ध प्रबळ पाहिजे. मनुष्यनाम सहस्त्रेषु 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवान सांगून गेले, प्रारब्धावर परमार्थ आहे रे. सोप्या भाषेत माऊली सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली त्याचे मुखी हरी, त्याचे मुखी हरी, त्याचे मुखी हरी, त्याचे मुखी हरी, सुकृता पदरी, त्याचे मुखी हरी बैठा, त्याचे मुखी हरी बैठा हो. जन्माचे सुकृता पदरी हो, त्याचे मुखी हरी बैठा हो, त्याचे मुखी हरी बैठा हो. परमार्थ एकट्या ज्ञानोपरायांचा नाही. त्या विठ्ठलपंत कुलकर्णींनी साधा शुद्धीपत्रासाठी देहांत प्रायचित्त केलं तेही तेवढंच महत्वाचं आहे. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी, त्याचं कारण आहे. अरे बहुत बहुत महाराज, बहुत म्हणजे एवढं नाही, जन्मोजन्मी आम्ही एका जन्मात जन्मोजन्मी आम्ही
काही या जन्माच्या प्रॅक्टिसचं फळ नाही दादा, याचं भाग्य आहे, प्रारब्ध आहे, आणि हे जन्म मृत्यू सुद्धा त्याच्यावरच अवलंबून आहे. पण लक्षात घ्या, हा माणूस आज गेला, हा माणूस उद्या गेला, हे तुमच्या प्रामुख्याने कर्मावर आणि प्रारब्धावर अवलंबून आहे. आणि तुम्ही किती परमार्थ करा, तुम्ही जास्त काळ जगाल असं नाही. बरं, परमार्थ तुम्ही आम्ही केला तरीही कसा, म्हणजे आपलं काय झालंय, आपलं कर्म एवढंच आहे गुरुजी, पण आपल्या कर्माचा दिखावा इतका झालाय की त्याच्यामध्ये प्रारब्ध कुठं हरवून गेला आम्हालाच कळलं नाही. आम्ही स्वतःला शाणे समजतोय, प्रारब्धाला नाही. आम्हाला वाटतंय मी महाराज आहे, 10 माणसं माझ्या पुढे, 10 माणसं माझ्या मागे, माझ्या पाया पडतात, त्यात माझ्या मायबापाचा काय संबंध आहे, हे आम्हाला कळलंच नाही की हे आमचं नाहीये. आणि हे ज्याला कळलं त्याला देहाची काळजी नाही, कारण त्याला माहित आहे हे माझा पांडुरंग, कर्मच माझा पांडुरंग आहे, करावा विठ्ठल, बोलावा पहावा, बस झाला. आता कर्मच पांडुरंग करा, जेणेकरून तुम्हाला याची जाणीव राहणार नाही. आमचं नामदेव राय फार गोड सांगतात, आमचं कसं झालंय, लटके झाले कटकीत येते, गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले, तिचे वाटे एवढे डोळे. आता हे समजाय सुद्धा तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, आणि येड्या गबाळ्याचे परमार्थ हा नोहे लेकुराच्या. आता पुढे बसलेली माझ्या मायबाप म्हणतात आमची पांढरी झाली, अरे काकडा म्हणून गोटी आज जायची पाळी आली, आणि बिग बॉस रिटर्न आम्हाला सांगते तुका म्हणे पाहिजे जातीचे महाराज बरं का. आता हिच्याकडनं आम्ही परमार्थ ऐकायचं का काय, हेच मगापासून मी तुम्हाला सांगते, सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या. तुम्ही कितीही काही म्हणलात तरी त्यात फरक पडत अर्थात आहे, कारण सारखी पांडुरंग आहे ना. चला जाग्यावर एक मग महाराज समजून सांगते. लटके म्हणजे जरा वेगळेच, लटके म्हणजे जगापेक्षा वेगळे, कटके म्हणजे कुटाणे, काहीतरी वेगळेच कुटाणे झाले गुरुजी. काय झालं, अहो मी बघितलं चिमणी एवढी, आणि चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. चिमणी काय गेवराईच्या चिमण्यानं, चिमणी केवढी ग, चिमणी केवढी, माय बोलत जा ग, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात तुम्ही, तुम्ही बोललात तर परमार्थ, बोलत जा. चिमणी केवढी ग, तुम्ही आहेत का गेला, एवढं गार देवानं वारं सुटलं, उगं मला कीर्तन बी करू वाटत आहे महाराज बरं का. पटपट बोलत जा. चिमणी केवढी, केवढी, हा वाटी केवढी, एवढी. मग एवढ्या चिमणीचं एवढं डोळा असतील का, तुम्ही पाहिलं का. नामदेवराय म्हणले मी पाहिलं. राळ माहिती, राळ, राळ, राळ्याचा भात, राळ किती बी फुगवा शिजवा गाडगे इतकं होईल का. नामदेवराय म्हणले मी बघितलं गाडगा इतके राळे, एकदा चिमणी उडन तरी नाही तर चरण तरी, उडता उडता चरण का. मी म्हणले चिमणी उडत बी होती चरत बी होती. लोक म्हणले खोटं बोलतारा, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाती. खोटं बोललं तर कोण नरकाला जाईल, आपली खोटं बोलणाऱ्यातली जात नाही. मग हे खरं आहे का. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरली पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली, मुंगी, दूध किती, 17 रांजण, अहो पिले किती, 12 हत्ती. आणि व्याली कोण, मुंगी. तुम्हाला काय वाटतं मुंगी केवढी, मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी, एवढी मुंगी. एवढं बी जाऊ द्या, वनात कासव गीत काय. आता ज्याचा आवाज निघा ना ते काही द्रौपदी म्हणणार आहे का. आणि पुन्हा अजून वर म्हणायचं तुका म्हणे येथे पाहिजे, एवढं सोपं आहे का महाराज परमार्थ. मग एवढं सगळं करायला संत फार गोड सांगतात, पुस्तकी ज्ञान चालत नाही. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचले, पुस्तकं वाचतात त्यांना खोकडं म्हणतात. मग आमचे माऊली उपजता ज्ञानी होते. कुठल्या विद्यापीठात नाही, कुठल्या संस्थेत नाही, कुठल्या वारकरी शिक्षण संस्थेत नाही. माझे ज्ञानोपार आहे, उपजता ज्ञानी होते.
सागर. पण या ज्ञानाला एक कारण आहे बरं का. ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही. एकतर चिमणी उडेल तरी नाही तर चरेल तरी, उडता उडता चरणार. आपलं कर्म राड्या इतकं आहे पण आपला दिखावा गाडग्या इतका झालाय. कोरोनाच्या काळात आपण किलोभरच तांदूळ दिला पण आता फेसबुक जाम केला. मग देतो कशाला रे. आपण बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात आपला बंगला येऊ नये म्हणून आपण बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. अरे बंगल्यावाल्याच्या घरी मी गेले, मातृवट्यावर पितृगोट्यावर आणि छाया खटावर. वाटी इतके डोळे दादा. आणि काय बघायचं आम्ही यांच्याकडे. लोकांकडे प्रामाणिकपणा नावाची गोष्ट राहिली नाही. लोक म्हणतात आम्ही परमार्थ करतो. मला एक कळत नाही, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता. असा कसा परमार्थ करता. 10 दिवस गणपती बसवता आणि बुडवताना शांतबाई लावता. असा कसा परमार्थ करता. अरे नवरात्राचे उपास करता आणि दसऱ्या दिवशी बोकड कापता. असा कसा परमार्थ करता. अरे शेंद्राने पिवळे केलेले देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव ना करता. असा कसा परमार्थ करता. परमार्थ स्वभक्ताची तरंजन सदैव नंद नंदन. स्वभक्ताची तरंजन सदैव नंद नंदन. मनोज गरीब मोचनम विशालोल लोचनम अरंग रंग सागरम नमामि कृष्ण सागरम. भजे भजे समस्त पाप खंडन खंडन. हा परमार्थ. चला इथला देव ओळखता आला, त्याला बाहेरच्या देवाची. अरे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिचा ठाव नाही उरला. आदिलक्ष्मीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला, तिचा ठाव नाही उरला. आदिलक्ष्मीने पाहिला, सर्वागती राम देहादेही. देव नटला नाना परी भरून उरला. मग देव आहे हृदय मंदिरी. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्तीची बसते माझ्या नित्यांतरात देवा. अरे तू कोण आहे. जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. माऊली सोपं सोपं सांगतात. लय अवघडात घुसू नका. तुम्ही लय अवघडात घुसले. कधी कुठले संत म्हणले रे माझ्या पाया पड तुला लेकरू होईल. हाय का एखादं प्रमाण. पण प्रामुख्याने प्रमाण आहे. नवसाय कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे नवसानच लेकरं झाली असती तर लग्न कशाला करावं लागलं असतं. फळला नारळ की लेकरू. किती एवढे करता रे तुम्ही महाराज. एवढं समजत नाही. एवढं प्रॅक्टिकल जीवन. अरे परमार्थ कसा केला तुम्ही दादा. संतांनी सांगितलं घोंगडीच्या बाहेरचा पदराच्या आतला परमार्थ कधी करायचा नाही. थोडा राग आला तरी एवढे बसलेले. पण ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केला बरा. तो शुद्ध आणि स्वच्छ परमार्थ आहे महाराज. नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. कशामुळे रे दादा. मग जो तुमच्या आमच्यातला देव आहे तो साधा ना. आणि ज्याला हा देव साधता आला त्याला परमार्थ कळाला. मी कीर्तन कराय तरी सांगते देव दिसत नाही. नाही दिसत. कोण म्हणलं दिसला. देव कधीच दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन ठेवलो. अरे गेलतो रे देव बघायला पण झालं काय. अरे स्वतः मी देव झालो. ताकद आहे ना. साधता आलाय. आम्ही अंधश्रद्धेने परमार्थ केला आणि स्वार्था पोटी केला. अर्थात केला आम्ही परमार्थ. आम्ही पंढरीची वारी केली. पंढरीचा मार्ग धरला. महिनाभर वारीत होतो पण देवाला भेटायचे म्हणून तळमळीनं नाही. बायकोपासून सुटका महिनाभर म्हणून वारी आम्ही केली. आणि तुम्हाला मला देव पावेल. अरे ज्याला देव अनुभवता आला नाही त्याला देव साधता आला नाही
त्याला देव पावेल कसा? ज्याला याची काळजी आहे ना त्याला देव पावत नाही गुरुजी. आम्ही काळजी करतोय, आम्हाला काळजी आहे. देह जागील जागील त्याशी काळोबा खाईल. त्याशी काळोबा खाईल. काळोबा खाईल, त्याशी काळोबा खाईल. त्याशी काळोबा खाईल. जाणार है महाराज. शम्मा बुझ जाएगी चलते चलते, सास रुक जाएगी चलते चलते, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जाणार आहे पण जायच्या आधी सावध झालो हरीच्या आलो ना दादा इथं. पण फायदा काय झाला येऊन? पाडावे संतानन ग्रही व्हावे धनधान्य याच्यासाठी केलेला परमार्थ. येऊन तरी अरे परमार्थ लय माणसं सोयीने करतात. आम्ही सगळे सोयीने करणारे परमार्थ. आमचा परमार्थ काय त्यागी परमार्थ नाही महाराज. आम्ही सोयीनं करतो. मटण चावणं झालं की आम्ही माळ घालितो. सोयीनं परमार्थ करतो महाराज. म्हणजे आणि तुम्ही त्यांना महाराज समजता. आता लय माझं तोंड फटकळय महाराज. सगळं करून भागले आणि देवपूजेला लागले आणि ते योगी झाले. आणि हे का आपल्याला डोळे पाहिजे रे, आपल्याला डोकं पाहिजे कोणाच्या पाया पडावं. आणि माझी विनंती आहे तरुण मंडळी भरपूर दिसते कीर्तनाला, ज्याची लायकी आहे त्याच्या पाया पडत जा. अरे महाराज लोक बिराज लोक तर सोडा. आता जवळ आलं इलेक्शन, क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी का तळवे चालतं का साहेबांचं? दादा स्वतःचे कामधंदो सोडलं, शिक्षण सोडलं. आणि ज्यांचे झेंडे घेऊन तुम्ही फिरता ना तेच कधी खाली झेंडा नवर दांडा काढून तुमच्या पॅनकाटात घालतील. ते सुधारायचं नाही तुम्हाला. सुधरून झेंडे फिरवा जरा. आणि व्हायचं आहे ना तर मावळा हा, कार्यकर्ता नको. कार्यकर्ते लय झाले महाराज, गरज मावळ्यांची आहे. कुणाला पण आदर्श. हे बघा माझं असं मत नाही की तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही पिक्चर बघू नका, तुम्ही गाणी ऐकू नका. सगळं करा पोरांनो. वय तोपर्यंत सगळं करून घ्यायचं. जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन महाराज बरं का. जवानी येतवर सगळं करा. मला माझ्या मैत्रिणी म्हणतात तुला नाही अक्कल, आम्हाला तरी जगू देत जा. तू एक बसली हरी हरी करीत आणि तिथं जाऊन आम्हाला म्हणते अजून हॉन करा अक्कल आहे का तुला? स्वतःच अरे स्कूटीवर बिटीवर फिरायचं थोडं, इकडून हाणायचं थोडं, तिकडून हाणायचं थोडं, इकडं बघायचं. हे दिलं सोडून लागली ठेल कमर बांधून करायला. आणि तिथं जाऊन आम्हाला बोंबलती तुझ्यामुळं आमच्या मायबाप म्हणते तिच्यासारखी हो. आता काय तिच्यासारखी हो महाराज बरं का. तुझं करीत जा, आम्हाला सांगत जाऊ नको. म्हणून सांगते काय करायचं ते करायला का नाही. खरंच माझी विनंती आहे, करू नका असं नाही. कोण करत नाही? सगळे करतात. तर आम्हाला गाणी पाठ नाही का? अरे हाय, आम्हाला पिक्चर माहित नाहीत का? आम्ही काही संत आहे का? अर्थात नाही. सगळं करायचं दादांनो, पण लिमिट क्रॉस करू नका. मर्यादा ओलांडू नका. तुम्ही मर्यादा ओलांडू. तुम्ही त्यांना मनोरंजन, अर्थात ते मनोरंजनाच्या लायकीचे आहेत, परंतु ते आदर्श मानायच्या लायकीचं नाहीत. हे कायम लक्षात ठेवा. आदर्श फक्त संतांना, भगवंतांना आणि देवालाच मानू शकतो. कधीच आपल्या मोबाईलचा डीपी कुठल्या पुढाऱ्याचा, कुठल्या भ्रष्टाचार्याचा, कुठल्या पैशावाल्या लाचाराचा, कुठल्या हिरो हिरोईनचा नसला पाहिजे. आपल्या मोबाईलचा डीपी ज्ञानोबा आहे, तुकोबा, छत्रपती शिवराय, शंभूराज आहे. दादा नाहीच कुणाचं पटलं तुला, स्वतःच्या बापाचा डीपी ठेव. रक्ताचं पाणी करून पोचलाय त्यानं तुला हे डीपी ठेवायच्या पात्रतेचं करा. पण मर्यादा, खरंच लिमिट क्रॉस करू नका. तुम्ही लिमिट क्रॉस केली. तुम्ही दारू पिऊन गड किल्ले चढला. तुम्ही गर्लफ्रेंडला घेऊन गड्यावर गेलात, लिमिट नाही क्रॉस केली तुम्ही. तिथं जाऊन तुम्ही तिला काय इतिहास सांगितलं रे? मग ही जागा आपल्या बापाची इस्टेट आहे ती का? 7-12 बापाने आपल्या नावावर गेलता. तुम्हाला माहित आहे मावळ्यांनी यासाठी किती देह माहित आहे का तुम्हाला?
माहीत असून फायदा नाही, जाणीव नाही रे. जाणीव ठेवा, कदर करा. तरुण मंडळी, सळसळता रक्त तोपर्यंत आदर करा. लाज वाटते गड किल्ल्यावर गेलं की नाही, असा दिल काढितो. त्या दिलात बाण, त्यो बाण तुला घातला पाहिजे. मला एखादा पोरगा दिसावाच राव, नाही त्याला मी बाण घातलं तर नाव ठेवणार दुसरं. आणि त्या बाणात खेळतो. सुशील वसे सुशीला, तिला घाल चुलीला निप्य ठेवणीला. ही तुमची म्हणजे तुम्ही काय म्हणून तुम्ही हे करता मला कळत नाही. एवढं प्रेम तुमचं उतू आलंय तर कॉलेजच्या संडास बाथरूम मध्ये लिहा ना. गड किल्ले काय म्हणजे कशामुळे माझ्या राजाचं म्हणजे मला इतकं कधी कधी वाईट वाटतं. जे बिचारे आपल्यासाठी मेले ना, ते बिचारे वर बसून विचार करीत असतात. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. खरंय म्हणा, 500,000 मतदान करणाऱ्या जातीला इतिहास कुठं सांगत. ह्यांना कसं आहे, माझी गाडी, माझी वाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. बस तुझी दाढी जळवती पण माझी बिडी पेटू दे. आपल्याला देव देश धर्म काही घेणार नाही दादा. अरे आम्ही पैशाबाई गावात असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना. तुमच्यातला चांगला आहे, दुसरीकडला सांगते महाराज. तो बिचारा अंगठ मारू मारू व्याजा. मास्तर म्हणला सरपंच झेंडा वंदन, सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही ते ह्या करून उभं राहिलं. मास्तर म्हणलं सरपंच झेंड्याची दोरी वाडा, सरपंच देशप्रेमी नव्हता, देशी प्रेमी होता. सरपंचांना अशी दोरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. मग तुमचे काय डोळे गेलते कुठं? काशीला जाता का इलेक्शनच्या टायमिंगला तुम्ही? दिसत नाही दादा. अरे माझी विनंती आहे म्हणून बदला, पायाला हात लावून सांगते म्हणून बदला. इथून पुढे गावातला तिरंगा कधीच कुठल्या पदाधिकाऱ्याच्या आणि पैशावाल्याच्या लाचाराच्या हाताने फडकवायचा नाही. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवायच्या. कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे, तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. तो जो हातवर झेंडा आहे ना, त्याच्यासाठी काय गमवावं लागतं ना, हे त्या आईला विचारा जिने पोटचा घोडा दिला. त्या बापाला विचारा जिने म्हातारपणाची काठी दिली. त्या बायकोला विचारा जिने कपाळीचं कुंकू पुसलं. त्या लेकरांना विचारा, बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. म्हणून कौतुक वाटतं. 2-4 पोरं बोटावर मोजणे इतकी वाईट सोडली ना, कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभा असतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या हिमतीवर मायबापाला थाटात जगावतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. कौतुक वाटतं दादा. वाईट वाटतं त्या पोरांचं ज्यांच्या डीपीला शाहरुख खान, सलमान खान, कॅटरीना कैफ पण करीना कपूर असतात. तुम्हाला काय वाटतं पैसा कमवायचा अवघड आहे? अर्थात नाही. अनितीने वागलात, अधर्माने वागलात, असत्याने वागलात की पाहिजे तेवढा पैसा येतो. फक्त पैसा कुठं खर्च करावा याची अक्कल पाहिजे. नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा. म्हणून बापाची बी गेली आणि पोराची बी गेली. आणि वाईट काय तर इट इज माय आयडल. आमच्या पोरांचे आदर्श आहेत ते. माझा बाप शेतामध्ये घाम घालून कष्ट करून पैसा कमावतो आणि हा कमवलेला पैसा आणि त्यांचे पिक्चर बघायला खर्च करतो. हे चुकीचं आहे. ही लिमिट क्रॉस आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, 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 या धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचार व्यक्त करी, उदास विचार व्यक्त करी, उदास विचार व्यक्त करी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडती गती तोय पावेला, उत्तमती गती तोय, उत्तमती गती तोय पावेला, उत्तमती गती तोय पावेला, उत्तमती गती तोय पावेला, उत्तम भोगीला जीवधारी. जास्त लांबचा विचार करू नका. ज्या डोळ्यांना दिसतंय त्याचा तरी विचार करा. तुम्हाला माहित आहे पैसा कमवायचा आहे पण डोळ्यांना दिसतंय की कुठून यायला हवाय.
लांब जे दिसत नाही त्याचा विचार करूच नका, पण तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा नका डोळे धुरे भरून राहो. डोळे उघडा. तुम्हाला माहित आहे ना हे जाणार आहे, माहित नाही असं आहे का? माहित आहे. तरी सुद्धा जर तुम्ही आम्ही परमात्म्याच्या मार्गी लागत नसाल तर ते आंधळ्याचं काम आहे ना दादा. मग आंधळ्यासारखे वागू नका. थोडे डोळे उघडा. तुम्हा आम्हाला माहित आहे की घाई आहे. महाराज आम्हाला माहित आहे दानशूर करणं गाडी करत होते. गाडी करताना भिकारी आला. काय द्यावं? सोन्याच्या वाटीतलं पाणी फेकून दिलं. सोन्याची वाटी भिकाऱ्याच्या हातात दिली. दिसतंय. वारकाने विचारलं तुम्ही दानी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, पण मलाही माहित आहे दानाचे काही नियम आहेत. दानाचा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगते. दान त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करायचं. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राचं घ्या, नाही ड्राय फ्रुट्सचं घ्या. पाकिट घेता येते, काय कमी नाही झालं. नाही इथं खाल्लं मरण तिकडं जालन्याला. नाही मला जालन्याला खपन त्याच्या घरी महाराज बरं का. त्याला काय सुद्धा कमी. साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, ज्याला गरज आहे त्याची भूक भागवा. तुम्ही पंक्ती घातल्या, तुम्ही दान केलं, पण तुमचं प्रेस्टिज वाढावं म्हणून तुम्ही अशा लोकांना जेवायला बोलवलं जे रोज सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवतात. का तर तुमचं नाव मोठं व्हायला पाहिजे. मग तुम्ही जिल्हा परिषद सदस्य बोलवले, आमदार बोलवले, खासदार बोलवले, सभासद बोलवले, चेअरमन बोलवले, सगळे बोलवले. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला आशीर्वाद भेटले. त्यांनी तुमचाच भात खाल्ला आणि तुमचीच माप काढली. मग गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, ज्यांच्या लेकराबाळांना गोडधोड मिळत नाही, ज्यांचं पोट त्यांच्या हातावर आहे, अरे त्यांना खाऊ घालून बघा. पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान त्याला करा ज्याला गरज आहे. हात करभार करा. कुणालाही ज्याच्याकडे आहे त्याला काय देता, त्याच्याकडे नाही त्याला द्या. आणि देताना बोंबलू नका. न बोंबलता द्या. तुम्हाला लय सवय व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, ट्विटर. लोकांनी वाहवाह करावं याच्यासाठी कधी जगायचं नाही. भगवंताने कौतुक करावं याच्यासाठी गुणी जगायचं, कारण ते महत्वाचं आहे. तर याचा हरी का सत्याने आचरणाने वागा, प्रामाणिक राहा. कोरोनाच्या काळात लोक इतकी प्रामाणिक वागली की त्यांच्या प्रामाणिकपणाकडे बघून माझ्या डोळ्यात पाणी चालू. महाराज म्हातारा पॉझिटिव्ह नव्हता तरी केला का तर 3.5 लाख भेटत होते. एवढे प्रामाणिक होते लोक. आणि एवढे प्रामाणिक लोक मी कोरोनात बघितली. 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला इकला. इकला का नाही? होय तर म्हणा. आम्ही लढते, तुम्ही कपडे तर सांभाळा. 10 रुपयाचा मास्क 20 ला इकला. इकला का नाही माय? 50चा सॅनिटायझर 100 ला इकला. किराणा दुकानदार सुद्धा लई येडेवणी करीत होत. 5 रुपयाचा पार्लेजी पण 20 ला दिला. माय भेटत नाही ग काय. तिथपर्यंत गेले नाही महाराज मी अजून बरं का. सगळ्याच गोष्टी ही वाढवली, ही वाढवली, सगळंच वाढवलं महाराज. कमी काही केलं. लोक लई येडे महाराज, लई. लोकांना मला नवल वाटतं दादा, तुम्ही कधी मॉलमध्ये गेलात किंवा कधी एखाद्या शहराच्या ठिकाणी गेलात ना, मकाचं कणीस हो, मकाचं, त्याला स्वीट कॉर्न म्हणतात इंग्लिशमध्ये. ते स्वीट कॉर्न जर तुम्हाला खायचं असेल ना दादा, तर ते मॉलमध्ये तुम्हाला 120 रुपयाला एका कपामध्ये भेटतं. किती रुपयाला? 120 रुपयाला. त्यामध्ये तो स्वीट कॉर्न फार झाला तर अर्ध कणीस, अर्ध मकाचं कणीस येतं. त्यामध्ये मीठ तिखट टाकून ते लिंबू पिळून देतात. तिथं तुम्ही 1 रुपया सुद्धा कमी करत नाही दादा, का तर तुमचं प्रेस्टिज तिथं कमी होतं. तिथं स्टँडर्डनेस, वेल एज्युकेटेड, वेल प्रोफेशनल दिसला पाहिजे. मग तुम्ही 5 रुपयाचा चिप्सचा पुढं तिथं 100 रुपयाला घ्यायला तयार होता. 10 रुपयाचा समोसा 120 रुपयाला घेता की नाही? जे कपडे तुम्ही आम्ही इथं घेतो ना, तेच कपडे फक्त ब्रँडेड म्हणून तिथं आहे त्यापेक्षा जास्त ऐपतीमध्ये विकले जातात. पण तुम्ही आम्ही रुपयाने काही म्हणत, पण साधा शेतकरी जर तिथं बसलाय, जो मेथी विकतोय, टोमॅटो विकतोय, बटाटे विकतोय, त्याला काय रे 10 रुपये किलो, 5 रुपयाला दे. तुझी काय इस्टेट जळती का 10 रुपये दिला तर? हा प्रामाणिकपणा आहे आमचा. जिथं गरज नाही तिथं पैसे आम्ही खर्च करतो, आणि ज्याला गरज आहे तिथं कमी 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 कमी.
सोनाराच्या दुकानात गेल्या त्याला म्हणता का भाव कमी करा? आहे का तुमची ऐकत? मग शेतकऱ्याला का म्हणता? कशामुळे त्याच्या पोटावर पाय देता? त्या भाजीपाल्यावाल्या बाईला नाकीनं आणता हे तुम्ही. दिगी थोडी कोथिंबीर वरण, दिगी थोडी कोथिंबीर फ्री. तुला माहित आहे का त्या कोथिंबीरीसाठी किती कष्ट लागतं ते? पण माझी विनंती आहे, घ्यायचं नसेल तर घेऊ नका, तिथं मॉल मध्येच मारा. पण जर इथं घ्यायचं असेल तर भाव कमी करू नका. नीट डोळे उघडून परमार्थ करा महाराज. जरा त्यांच्या कष्टाचा विचार करत जा, जागेवर या. चला मग मारलंय प्रामाणिक आपण. एवढे प्रामाणिक लोक आहेत महाराज. मी लोकांचं सांगत नाही. ते 250-300 रुपयाची वाफ घ्यायची मशीन लय झालं 250-300 रुपये. पण त्या मेडिकलवाल्याकडून मला 3000 दिले. त्याचं कधीच बरं करणार नाही. बघून घे महाराज, कीर्तनकाराचा पैसा फुकट आहे का? अरे बेबीच्या डेटापासून बोंब बोलतो तेव्हा भेटतो. आमच्या पैशावर लोकांचा लईच डोळा असतो. पण जाऊ द्या, मरू द्या. आम्ही तोंडावर तरी सांगतो आम्ही घेतो. तोंडावर सांगतो चल घेतो. काही काही महाराज लोक म्हणतात आम्ही पैसे घेत नाही. तुम्ही पैसे घेत नाही, तुम्ही पैसेवाले जवळ ठेवता. तुम्हाला गरज काय पैशाची महाराज? बिना पैशाचा मठ कसा होतो तेच मला कळत नाही दादा. त्यापेक्षा तोंडावर सांगा ना. वाणी रसवती यस्य समावती क्रिया लक्ष्मी दानवत यस्य सफलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ ठेवलं म्हणजे कर्म नीतिमत्ता स्वच्छ झाली असं नाही. तोंडावर शिव्या द्या पण पाठीशी गोड बोला. नीतिमत्ता योग्य असली ना, देवण पैसा कुठंच जात नाही. पण तोंडावर गोड बोललात ना, जीवनही सफल होत नाही, पांडुरंगही जवळ राहत नाही. लय गोड 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 बोलत जाऊ नका. लय तोंडावर गोड बोलते. काय ताई तुम्ही कीर्तन करता? मला काही कळत नाही का तुम्हाला येड्यात कडीत हो? पण आता होय होय म्हणायचं काय महाराज बरं का. काय तुम्ही कीर्तन करता ताई? तुमच्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं ताई. कीर्तन झालं की तोच शेजारच्याला म्हणतो ती बिग बॉस मध्ये गेलेली बाई. तुम्हीच रे. गोडही तुम्हीच बोलता, खोटही तुम्हीच बोलता. गुरी बायको केली तुम्हीच म्हणता, बरी दिली. काळी बायको केली तुम्हीच म्हणता, बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे. तुम्ही परमार्थ कुठे करता? आवडे देवाशी तू ऐका प्रकार. अरे याचा विचारच करू नका रे. अरे कोरोनाच्या काळात लय लॉट खपलाय महाराज. कुठं भेटायचा आता काही नाही, गोरी नाही महाराज. कोरोनाच्या काळात काय चांगलं वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लई चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काही वादच नाही. चिचक्या एवढं नाक ती मी फुलाच्या गाडीत हसत हसत त्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही. मजा आली मला. सप्ताह नव्हता, वारी नव्हती, कलाकार लोकांनी तर नुसती लग्नच केले. टेन्शनच घेतलं नाही. आता तुम्हाला एवढे आयटीत दिसत नाही अशी धोत्र बित्र. आम्ही एवढे जॅकेट बिकेट घालून एवढे इस्त्रीचे कपडे एवढं आता दिसते. गेल्या 2 वर्षात नुसतं टायवेलन बनेल. ह्याच्यावरच गोंधळ चालू होता महाराज. सप्ताही नाही, वारी नाही, गोंधळही नाही महाराज. आपण इमानदारीनं सांगा, लोक लय स्वार्थी का? कीर्तन असलं की फोन करू करू व्याजा महाराज यावं तेवढं गायला, तेवढं यावं कीर्तनाला. 2 वर्ष कोण मेलं का? कोण म्हणलं का? नाही महाराज. आता कीर्तन झालं की म्हणणार ताई मी तुमचा लय फोटा फॅन आहे. 2 वर्ष तू मेलता कुठं? ताई घरीच होती का? तू कुठे गेलता? ही इतकी अशी स्वार्थी लोक आहेत. इमानदारीनं सांगा बसलेल्या कार्यकर्ते हो, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? तुम्हाला तुमच्या खऱ्या मायबापाची शपथ खोटं जर व्हायला लागतं. इमानदारीनं सांगा महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? हा. आणि कीर्तन झाल्यावर मारा नका तिकडे घाटात बोलता नका महाराज बरं का. अरे इच्छारीत सुद्धा नाहीत गेला का? हाव. पण पुढच्या वर्षी नक्की फोन करा. ताई ताई गेल्या वर्षी तुम्ही आमच्या गावाला आले नव्हते का? थोडा स्वार्थ कमी करा रे दादा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला फोन करून तरच द्या असं नाही महाराज बरं का. फक्त विनंती माझी एवढीच आहे, जाणीव ठेवत जा. तुम्ही गरज आहे तोपर्यंत जाणीव ठेवा. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आम्ही समाजाच्या जीवावर आहेत असं नाही मला. पांडुरंग खंबीर आहे सांभाळायला. काही मेलो नाही आम्ही. सप्ते बंद पडले, वारे बंद पडले, मग काही मेलो का? रोट 10-10 किलोनं वाढलो महाराज. अर्जाला गाल नव्हते त्याला सुद्धा आले. मेलो का? तो आहे ना दादा. घालून या बारा राहिलो निश्चिंतीने रेविले समते विठू बसे. त्याच्यावर भार घालून निवांत होतो आम्ही. पण नीतिमत्तेचा प्रश्न आहे ना, तेवढंच सांगायचं, बाकी काही नाही. म्हणून विचार करत जसं आपलं जीवन आहे ना, हे फार इतकं वेगळं जीवन आहे ना. मी पतंग तुझ्या ती धागा
पांडुरंगा असं आपलं जीवन आहे, त्याच्या हातात आहे, म्हणून आम्हाला विचार करायचा आहे. कर्ण म्हणतात मला माहित आहे रे. जागेवर आलात का? जागेवर आला? कर्ण म्हणतात द्वारकाला मला माहित आहे रे दानाचे नियम, की दान कधीच अपवित्रतेने किंवा अधर्मतेच्या हाताने करायचं नाही. मी आंघोळ केली नाही मान्य आहे मला, आणि मी डाव्या हाताने वाटी दिली हेही मान्य आहे मला. पण एवढं सगळं मान्य आहे तर तुम्ही असं वागलात का? कर्ण तुकोबरायांच्या प्रश्नाचं उत्तर देतात. कर्ण सांगतात मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला असता तर मला वाईट वाटलं असतं, म्हणून आहे त्या हाताने वाटी दिली, एवढाही आपला भरोसा. मग तुकोबराय विचार करतात कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. हो नाही बदला येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. किराए का घर है हो, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको जब देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन जय हो, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जाणार आहे महाराज. कळलं हो ताई, माहित नाही का? कळलं? पुढं सांगा आता तरी पुढे. हाची उपदेश अभंग तुकोबरायांचा, आणि आमचे तुकोबराय म्हणजे एक गाव आम्ही. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल बीत गोत चीत, बहीण बंधू चलता भ्राता, येग येग विठाबाई माझे पंढरीचे. आमचं सर्वस्व पांडुरंग आहे, त्यामुळे आम्हाला जर सांगितलं काय करा व्रत तर आम्हाला एखादंच. वारी पंढरीचीच, आमचा मल्हारी ही पंढरीच, आमची आंबाबाई ही पंढरीच, आमचं सगळं कोण आहे? पांडुरंगच आहे. त्यामुळे आम्हाला मार्ग सुखाचा एकच दिसतो. नाचत जाऊ त्याच्या गावात मित्र सुख देईल विसावा. सुखच पाहिजे ना, तिकडच जायचं मग. खरंच मला सुख तिथे. बाकी अहो खरं सांगू का, पहिली माणसं सुखी होती का तर पहिली माणसं पॉझिटिव्ह होती. पॉझिटिव्ह म्हणजे चांगला विचार करायची. पहिली गाणी ऐका बरं. दिसचातील दिस येतील भोग सरळ सुख येईल, दिसचातील दिस येतील भोग सरळ सुख येईल. आनंदी जगायची. त्यांचा भगवंतावर विश्वास होता, काहीतरी वाईट संपणार आहे, चांगलं होणार आहे. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी बाबते, आभा लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आजकालची गाणी ऐकली, इतकी पॉझिटिव्हिटी देणारी गाणी आहेत महाराज आजकालची. काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून, ये ग प्रेम करून. परमात्म्यानं काय आग लागते का तुम्हाला? होय, इतकी पॉझिटिव्ह माणसं महाराज. मला गाण्यांचा गाणी ऐका हो, पण अर्थपूर्ण. या गाण्याचा अर्थच तुम्ही मला सांगा. आग बाय आग बाय आग बाय, पुढचं मला येतच नाही. कसं म्हणजे अर्थ काय याचा? आता तर ती एक ट्रेंडिंग लागलंय, बदाम बदाम कचा बदाम. अरे का बघायचं तुझा बदाम? अर्थ सांगा रे मला. वाईट आहे असं मी म्हणत नाही, मला फक्त अर्थ सांगा एवढंच म्हणते मी. चूक त्यांची नाही. आता आमचं माय
लेकूर रडायला लागलं त्याच्या हातात काय हरिपाठ देतं का? अय मायांनो काय देतं का? मोठ्यानं बोला काय देतं? अजून अजून मोबाईल म्हणते ते तोंड घेऊन महाराज. आम्ही म्हणून सांगता काय मोबाईल देता ते? तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा का? काय बसा लोक ठीक आहे. एखादा इंग्लिश मिडियमचा असला तर आईला वाटतं आमच्या पोरगा इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे. एक पोरगा इंग्लिश मिडियममध्ये अभ्यास करून एवढं कन्फ्यूज झालं. त्याच्या घरी मी गेले, म्हणलं पप्पा काय करतात? म्हणला स्वयंपाक करतात. म्हणलं मम्मी काय करते? म्हणला दाढी करते. आता कुणाला निवड सांगता? पुन्हा मला कळलं की पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचा महाराज. कन्फ्यूज. लय इंग्लिश करतच जाऊ नका. नाही मला आलं पाहिजे अर्थात वाद नाही, त्याच्यात पण संस्कृती पण टिकली पाहिजे. आता काही दिवसांना असं होईल की इंग्लिश मिडियमची बाई वर्गामध्ये फळ्यावर एक चित्र काढेल आणि त्या चित्राकडे बोट करून पुढच्या लेकरांना सांगेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. याला बुवा म्हणतात. तो असा असतो, कंबर बांधलेला, फेटा बांधलेला. कारण डायनासोर सारखा नामशेष प्राणी व्हायचा बुवा महाराज. मग शिकवा, सगळंच असू द्या, सुशिक्षित असले पाहिजे, पण त्याबरोबर सुसंस्कृतही असले पाहिजे. वाईट पोरं नाही. ही पोरं आहे ना, करोडो रुपयाचं बंगले बांधणार. किती रुपयाचं आहे? नॉट अ जोक. किती रुपयाचं आहे? करोडो. ही पोरं करोडो रुपयाचे बंगले बांधणार, पण यात तुम्हाला ठेवणार नाही. आता जे इथं आहे हे बंगले बांधतील नाही बांधतील, पण हे जिथं असतील तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देते, एवढी ताकद आहे. काही काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गातात ज्ञानेश्वरी. चंद्र सूर्य तोपर्यंत गातात ज्ञानेश्वरी नाहीये दादा. गातात ज्ञानेश्वरी येतोपर्यंत चंद्र सूर्य, हे लक्षात ठेवा. हे संपलं तर तेही राहणार नाही. जिवंतपणा फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे, आणि तो टिकवायचा असेल तर संप्रदाय टिकला पाहिजे. ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. संतांनी परमार्थ नीट नेटका शिकवलाय. तुम्ही आम्ही अर्थ वेगळा काढलाय. जाग्यावर या पोरांनो. चला ताट बसा, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. मी काय सांगते? सॉरी, तुम्ही काय ऐकताय? मोठ्याने काय ऐकताय? मोठ्याने काय ऐकताय रे? अशी कीर्तन तरी म्हणणार, डांबराचा खेळ तरी म्हणणार नाही. तुम्हाला ती पोरगी कीर्तन करते महाराज बरं का, हुशार आहे. पण पटपट उत्तर द्या. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं आहे, पिक्चरचं नाव काय? गोड महाराज, काय गोड लेकर महाराज. बरं जा द्या पोरांनो, हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा पोरांनो. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. सैराट मधले हिरोचं नाव, हिरोईनचं नाव आपलीच ना, शेजारची तर आली ना. गोड आहे महाराज का. श्रावण सोमवारचा प्रसाद आहे आमच्या महाराज का. काय गोड आहे प्रसाद महाराज. पण पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव आला? जेव्हा भक्ती सतू माझ्याकडे मला माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. ते फिटलं की फिरू महाराज तर मग त्याला सांगा हप्ता फेडाय. किती गोड आहेत रे दादा. परंतु शेवटचा प्रश्न, ज्ञानोपरायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? महाराज ही लेकरू उघडी करून आमदारात ठोकाय पाहिजे. त्यांना बाबराव माहिती आहे, आमदार माहिती आहे, पण ज्ञानोपराय चूक त्यांची नाही. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही. माय बाबा कुस तेवढी पाहून धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला. मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा
टाळी वाजवायची ना, आवला घेतली नाही ना, कशी वाजवायची? अरे वाजवा. कोण होता राजमाता? कशामुळे इतिहास सांगायचा? आठवा, 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. अरे डोळ्यात एका काही बहिणींची आबरू उठली, मंदिराच्या मंदिरावर हस्त केले. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. कोण होत्या राजमाता? छत्रपतींचं वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी विचारलं, मासा हे काय? 5 वर्षाच्या लेकराला राजमाता सांगतायत. बाय राजे, राजा व्हायचं तुम्हाला. काय राजे, राजा व्हायचंय तुम्हाला. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. त्या होत्या राजमाता. घराच्या घडवायचंय, कोणचा खेळ आहे का? मुठभर मावळे खातात. भाजी फुलात भाजी, तानाची, यसाची, सूर्याची, कोंडाची, फुलाची, बहिरची, मोळे, घरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे, सुरवे करण्या 5 पुरींनी मैथाने पत्करलंय. घराच्या घडवायचं सोपं आहे. कवी भूषण सांगतात, कोण होते छत्रपती? तेजतम अंश परत कृष्ण जमी कंस परत तो मुलींच वंश परत जय शिवराज वय वर्ष 15. स्वराज्याचं बाळगुळ छत्रपतींच्या हातात दिलंय. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहे. वय वर्ष 17. पहिला किल्ला जिंकलाय तोरणा. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परत गेले छत्रपती. हातात मावळे, मनात विश्वास आहे, स्वप्न आहे, स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. सत्ता मुघलांची, कोटी मुघलांची सत्ता त्यावेळी दुबळ्यांना नव्हता कोणाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी तिला दुबळ्यांना नव्हता कोणाली. होती चिंचाईला खंड झालं शिवबाचं सत्य. होती चिंचाईला खंड झालं शिवबाचं सत्य. तुझी महाराज मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मानाचा जिजाऊला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत प्रौढ प्रताप पुरंदर रणजित पुरंदर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मानाचा जिजाऊला. मुजरा मानाचा मानाचा चिसायला काय खूप पावन होतं महाराज. कारण माझ्या आईनं कधी मन उडू उडू झालं, माझी तुझी रेशीमगाठ बघितली नव्हती. फक्त महाभारत, रामायण, संतांच्या आणि वीरांच्या गोष्टी ऐकल्या. म्हणून इथून पुढं स्टेटस ठेवताना तुम्हाला कळत नाही का हो आपण कुणाला काय मानत. पोरांनो, माझ्या दादांनो, माझ्या बापांनो, तुम्ही त्यांचे स्टेटस ठेवले जे फाशी घेऊन गेले.
आणि फक्त यांनीच नाही, आपले बी शहाणे काही काही महाराज लोक होते ज्यांनी फाशी घेतलेल्या हिरोचे स्टेटस ठेवले. जे कीर्तन सांगतात, भजन करतात, त्यांनाही कळावं की आपण आदर्श कोणाला म्हणावं. संजीवन समाधी घेतलेल्या ज्ञानोबरायांना आदर्श तुम्ही मानत नाही. आणि या समाजाला तोंड न देता आलं म्हणून फाशी घेणाऱ्या हिरोना तुम्ही आदर्श मानता. RIP रे, भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांना ते मरण अवघड नाही, अर्ध्या मिनिटाच्या आत जीव जातो, पण खंबीरपणे या समाजाला तोंड देत जगणं अवघड आहे, म्हणून जगून दाखणाऱ्यांना आदर्शच मानत जा. अरे आदर्श कोणाला म्हणा? अरे डोळ्यात देखत मरण होतं माझ्या राजाच्या, पण साधी नजर सुद्धा झुकवली नाही माझ्या राजाने. माझे शंभू राजे मुघलांच्या हातामध्ये साखरदंडांनी बांधलेले. अरे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या होत्या, रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावर वाहत होते. अरे याच हलकटांनी जखमेला त्रास व्हावा म्हणून दर 2 तासाला मिठाची तिखट चोळून माझ्या राजाच्या अंगावर घेतली. रोज एक अवयव कापला. अरे रक्त बंबाळ झालेला माझा राजा प्राण कंठापर्यंत आलाय. सांबा हमारे सामने झुक जाओ. अरे नाही ऐकायचं, देखताय कैसं नाही झुकता. सळई घेतली, आगेत घातली, तळपळती सळई नजरेत घुसवणार आहेत. अरे 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पूछ रहा हूं सांबा, बात मान लो, जिंदगी से हात गवा बैठोगे. नाही ऐकायचं. छाती फुगवली, नजर वर केली, वर मान करून सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाई करायची ते कर. जबत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, स्वतः श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. यांना आदर्श म्हणा. एवढ्या अवस्थेत जे जगले ना, त्यांना आदर्श म्हणा. बदला. त्या देहाची काळजी करू नका. एकदा पंढरीची वारी करून बघा. त्या दारात गेला आणि मोक्ष नाही असं कोण आहे बघा. अरे 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे. ज्ञानोबरायांचं ऐकलंय, मंदिरात जाऊन उभा आहे, जवान आहे, तरुण आहे, वयात आलेली आहे आणि एवढी देखणी आहे. तिनं सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलतंय. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा आहे. कीर्तन ऐकायला कान्होपात्र आहे. शेजार पाजारची माणसं म्हणतात, अक्कल आहे का हिला? नाचणारीची पोरगी हिनं कीर्तन भजन ऐकायची, मग आम्ही काय करायचं? सगळं ऐकून ऐकून शब्दांचा विटाळ आलाय. ज्ञानोबरांच्या चरणावर मस्तक ठेवलंय. तुम्हीच म्हणता म्हणे सर्वांस येतोय आहे अधिकार. कशाचा अधिकारण? काय काय बोलता हो? काही नाही. ज्ञानोबर कंटाळा आलाय. सगळे ऐकीव गोष्टी, काही नाही. तुला माझं ऐकायचं? मी सांगतो. लोकांना काय बोंबलायचं तर बोंबलू द्या, काय करायचं तर करू द्या. देवाचं दार तू सोडायचं ना. कान्होपात्रानं संतांचं ज्ञानोबरायांचं ऐकलंय. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची. कान्होपात्रा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाते. 16.5 वर्षाची तरुण पोरगी पायात चाळ बांधतीये, गळ्यात विणा घेते, हातात चिपळ्या घेते आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचतीये. ज्ञानोबा माऊली तुकाराम, भजनात रंग असणाऱ्या कानोपात्रा देहभान हरवून नाचताय.
पहिलं पंढरपूर कर्नाटक राज्यामध्ये विदर्भ दर्शनासाठी येतोय पाहतोय. वेश्याची पोरगी गाभाऱ्यात नाचतीये, हिने गाभाऱ्यात नाही माझ्या दरबारात नाचलं पाहिजे. आता प्रश्न शिवाचा नाही अभ्रूचा. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवले, पांडुरंगाकडे पाहावं. एका क्षणात पांडुरंगाने तिचा जीव आपल्या चरणाशी विलीन करून घ्यावा. मार्ग धरा पंढरीचा, फेरा चुकेल 84चा. आणि हा व्यापार ज्याने केला, तुका म्हणे व्यापार केला त्यासी बहु लाभ. कुठला व्यापार केला? फक्त नामस्मरणाचा. कसा केला? प्रेमाने. विठोबा रखुमा सुंदर असा हा कार्यक्रम सोहळा ज्या जोशी कुटुंबियाच्या माध्यमातून स्थानापन्न करण्यात आला, त्यांचे मनस्वी आभार. पांडुरंग त्यांना दुःखात न सावरण्याचं बळ देव, सुख समृद्धी आयुष्य निरोगी जीवन देवो. मी जास्त काही वडिलांविषयी वगैरे काही बोलले नाही, कारण हे 10वं पुण्यस्मरण आहे. आतापर्यंत तेच गुणगुणत आलेलं असणार आहे, त्याच्यामुळे त्याची जास्त काळजी नाही घेतली. तरी पण कायम लक्षात ठेवा, बाप एक अशी गोष्ट आहे, माईचं दिसतं बापाचं दिसत नाही. तुम्हाला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरगं जेवलं का नाही हा विचारणारा बाप दिसत नाही. हा मंडप, हा कीर्तन एवढा भव्य दिव्य सोहळा, गावाला लाजवेल इतका सुशोभित सोहळा याच्यासाठी केला नाही की आम्हाला बापाचं प्रेम दाखवायचं आहे, याच्यासाठी केला की आमची वेळ गेली आहे, तुमची असेल तर जपून ठेवा, कारण वेळ गेल्यावर बोलण्यात मजा नाही. कीर्तन त्यांनी माझं ठेवलं म्हणून त्यांचं एवढं कौतुक किंवा एवढं गुणगान सोहळा नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचे आभार मानत नाही, पण त्यांनी त्यांच्या वडिलाच्या 10व्या पुण्यस्मरणाला सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचे आभार मानते. कारण ही परंपरा त्यांनी टिकवली आणि अशीच ही परंपरा त्यांनी टिकवत राहो. पांडुरंगाची सेवा, संतांची सेवा, वारकऱ्यांची सेवा, जनतेची सेवा त्यांच्या हातून घडावी पांडुरंगाची प्रार्थना. सुंदर महाराष्ट्र नामांकित गायक वादक त्यांनी बोलवले. सुभदार दादा, विनेकरी दादा, सर्व पंचक्रोशीतील टाळकरी व्यासपीठावरील पुढे बसलेली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांस नाशत शहा प्रणाम. माझ्याकडनं काही चुकलं असेल माफ करा. अभंग फार सरत्या आणि ओकत्या भाषेत सोडवला, साधा सोडवला. तरी पण तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडनं काही राहिलंय तर काळजी करू नका. जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही महाराज, त्यांचा माझा काही संबंध आहे महाराज बरं का. त्यांच्या म्हणलं तर येईल महाराज बरं. पण तुम्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आई बापा हो तरुणांनो, विनंती करा, डोळ्यांना दिसतंय ते तरी कमीत कमी बघा. ही विनंती, जितनी मेहरबानी है आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपया मेरे गुरु मेरे माँ बाप के तो मुझमें से कोई बात नहीं. तुमचे आभार. सुंदर माईक सिस्टम दादांनी लावली, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. या सर्व कलाकारांसाठी, सचिवालय दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रणाम. विठ्ठल जय जय विठ्ठल.